कसं आहे, दिसायला एकदम नादखुळा अशी कोबीची भाजी दिसते नाही? अहो दिसायलाच नाही, चवीला देखील नादखुळा अशी ही भाजी लागते. चला तर मग बनवायची कशी ते सांगते तुम्हाला. तर त्यासाठी मी इथे मीडियम साईजचा एक कोबीचा गड्डा पातळ असा कट करून घेतलेला आहे आणि स्वच्छ धुवून घेतलेला आहे. त्यानंतर 5 हिरव्या मिरच्या आणि 2 गड्डी लसूण सोलून मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे. असं दरदरीत त्याचं वाटण करून घ्यायचं. त्यानंतर गॅसवरती कढई गरम करून घ्यायची. त्याच्यामध्ये 1.5 पळी तेल घालायचं. तेल गरम झालं की त्याच्यामध्ये अर्धा चमचा मोहरी, अर्धा चमचा जिरे घालायचे आणि हिरव्या मिरचीचं वाटण केलेलं ते याच्यामध्ये घालायचं. 1 मिनिटभर हिरव्या मिरचीचं वाटण याच्यामध्ये परतून घ्यायचं. त्यानंतर कट करून घेतलेला एक टोमॅटो घालायचा. टोमॅटो एक अर्धा मिनिट परतून घ्यायचा. त्यानंतर याच्यामध्ये पाव चमचा हळद घालायची. हळद देखील छान अशी परतून घ्यायची आणि त्यानंतर मी अगोदरच अर्धा तास अशी हरभऱ्याची डाळ भिजत घातली होती, ती याच्यामध्ये घालून घेतलेली. डाळ पण 1 मिनिटभर या तेलामध्ये परतून घ्यायची. त्यानंतर बारीक चिरून घेतलेला कोबी याच्यामध्ये घालायचा आहे आणि तो याच्यामध्ये व्यवस्थित असा मिक्स करून घ्यायचा आहे. व्यवस्थित मिक्स झाला की याच्यामध्ये वरून चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे. मीठ घातल्यानंतर देखील छान असा कोबी मिक्स करून घ्यायचा आहे आणि त्याच्यावरती झाकण झाकून एक 7 मिनिटे आपण असंच ठेवायचा. झाकण झाकल्यावरती आपल्या कोबीला छान असं पाणी सुटतं. तर ह्या सुटलेल्या पाण्यामध्येच मिडियम गॅसवरती हा कोबी आपल्याला तसंच ठेवायचा आहे. जोपर्यंत पाणी आटत नाही तोपर्यंत मिडियम गॅसवरती हा कोबी शिजू द्यायचा आहे. पाणी आटलं की गॅस बंद करायचा. इथे आपला कोबी छान असा शिजलेला आहे. वरून बारीक कट करून घेतलेली कोथिंबीर घालायची आणि झाली तर मग ही अशी आपली कोबीची भाजी. ही रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की कळवा, म्हणजे मला पुढची रेसिपी बनवण्यासाठी उत्साह वाढेल.